विद्यार्थी मित्रांनो, काल आपण उद्देश आणि विधेय हे ह्या वाक्यांद्वारे बघितले आहेत. उद्देश आणि विधेय विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी या चारही वाक्यांमध्ये असतात. आणि या चारही वाक्यांनुसार वाक्यांचे प्रकारही नेमके कोणते आहेत ते आपण पाहिलेले आहेत. या चारही वाक्यांच्या प्रकारांविषयी तुम्ही काल सराव केलाच असेल. पाहूया पुढे. उद्देश आणि विधेय. एकच उद्देश आणि एकच विधेय अनेक वाक्यांमध्ये बघायला मिळतात. अनेक उद्देश अनेक विधेय तेही वाक्यांमध्ये बघायला मिळतात. पण आणखीन असेच वाक्यांचे जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. केवल वाक्य, केवल प्रयोगी अव्यय कोणत्या वाक्यामध्ये येतात हे की नाही, हे पण आपण बघणार आहोत. केवल प्रयोगी अव्यय आणि केवल वाक्य या दोन्हीही शब्दांमध्ये तुमची गफलत होऊ शकते. केवल वाक्य जसं आपण दरवेळी शब्दांची फोड करतो, फक्त एक वाक्य, एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे काय? केवल वाक्य म्हणजे साधं सोपं विधान. उद्देश विधेयमध्ये पहिलं काय बघितलं आपण प्रकार? विधानार्थी वाक्य, ते म्हणजे केवल वाक्य. असा संबंध आपण जोडू शकतो. आज्ञार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी. परंतु उद्देश आणि विधेय एकच. मी सूर्यनमस्कार करते. काय आहे उद्देश? मी सूर्यनमस्कार करण्याचा उद्देश. आता आलं लक्षात? कोण आहे याच्यामध्ये? मी. आणि विधेय करते. पण ह्या सगळ्याचा मधून एकच विधानाचं आशय लक्षात येतोय. काय लक्षात येतोय? की मी रोज सूर्यनमस्कार करते. आलं लक्षात? मग हे विधानार्थी वाक्य झालं. आता प्रश्नार्थी बघूया. तुला बागकाम आवडते का? उद्देश आणि विधेय माहितीच आहेत तुम्हाला. उद्देश तुला, हे की नाही, आवडते. मग उद्देश आणि विधेय कळाला, प्रश्नाचा प्रकारही कळाला, परंतु वाक्य कोणतं आहे? तुला बागकाम आवडते का? केवल वाक्य आहे. एक आणि एकच. कृती, काम, क्रिया. मकरंद तू लिहिलेला निबंध वाच. आज्ञार्थी, हो की नाही? आता याच्यातच होकारार्थी काय होईल बरं? मकरंदने लिहिलेला निबंध वाचण्यास होकार दिला. मी निबंध वाचणार नाही. नकारार्थी वाक्य. उद्देश विधेय माहितीच आहे आणि वाक्यही केवल आहे. एकच विधान असतं ज्या वाक्यामध्ये. दोन विधान नसतात. प्रथमतः ते विधानार्थी असतं, मग ते आज्ञार्थी होऊ शकतं, प्रश्नार्थी होऊ शकतं, होकारार्थी होऊ शकतं, नकारार्थी. पण वाक्यात एकच विधान असणार, एकाच गोष्टीची चर्चा केलेली असणार आणि ते कशानेही जोडलेले असणार नाही. कशानेही म्हणजे तुम्ही म्हणाले विरामचिन्ह आहेत ना बाई, विरामचिन्हाने जोडलेलं असेल, पण कोणत्याही शब्दाने दोन वाक्य एकत्रित करणे किंवा एकाची क्रिया पुढच्या ह्याच्यावर असं असणार नाही. बघा इथं काय लिहिले? मकरंद तू लिहिलेला निबंध वाच. आले लक्षात? म्हणजे वाक्याच्या प्रकारामध्ये उद्देश आणि विधेयमध्ये जसे आपण विधानार्थी वाक्य बघितले, प्रश्नार्थी वाक्य बघितले ना? आहेत का लक्षात? पहिल्यांदा दाखवले मी तुम्हाला, आत्ता पाहिले ना तुम्ही कोणते कोणते होते? मग आठवा पाहू परत एकदा, म्हणजे पुढे जाता येईल. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी, म्हणजे हे सगळे केवल वाक्य. बरोबर?
हे सगळे काय आहेत? केवल वाक्य आहेत. आणि पुढे 2 आज जास्त कोणते बघितले? होकारार्थी आणि नकारार्थी. हे वाक्याचा पहिला प्रकार. आता दुसरे वाक्य बघूया. आणखीन कसे कसे वाक्य आपल्या उतार्यात असतात, निबंधात असतात, गोष्टीत असतात. आपण सरसगट ते वाक्य प्रकट वाचनामध्ये एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध आहे, घटनाक्रम म्हणून वाचत असतो. पण त्यालासुद्धा व्याकरणदृष्ट्या एक वेगळी ओळख आहे, हे आपण आज पाहत आहोत. जाऊया पुढे. बघा, इथे दुसरा प्रकार दिलाय, मिश्र वाक्य. म्हणजे वाक्यात 2 किंवा अधिक वाक्य असतात. 2 किंवा अधिक वाक्य जी एकमेकांवर अवलंबून असतात आणि अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे हे वाक्य मुख्य वाक्य असतं. तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारं जे वाक्य असतं ते गौण वाक्य असतं. मिश्र म्हणजे एकत्रित. हा तर अर्थ तुम्हाला लक्षात येईल. मग एकावर एक, मी आत्ता जे म्हटलं ना, घटनाक्रमामध्ये एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी संबंध असतो, एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी संबंध असतो, जो आपण उतारामध्ये, मजकुरामध्ये, गोष्टीमध्ये, पाठामध्ये वाचत असतो. आणि ह्या वाक्यांची गरजच आहे का? हो, आहे. मग केवल वाक्य एखाद्या उतारामध्ये कधी येईल? सुरुवातीला असेल की नाही, मध्ये पण असेल, पण सुरुवात केवल वाक्याने होत असेल. पण कोणतं? त्यामधला पण प्रकार विधानार्थी आहे की नाही. मग मिश्र वाक्य हे आधीमध्ये येत असतील किंवा सुरुवातीला पण येत असतील. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बागेत जाईल. वेळ मिळण्याची एक क्रिया स्वतंत्र आणि नंतर बागेत जाईल. आकाशात ढग जमले की मोर नाचू लागतात. ढग जमण्याची एक प्रक्रिया आहे आणि नंतर मोर वाचू लागतात. वेगळ्या प्रक्रिया काय केल्यात? एक केल्यात. कशाने? तेव्हा की, हे की नाही. नियमित अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळी गडबड होत नाही. अभ्यास करण्याची खूप मोठी प्रोसिजर आहे आणि परीक्षा ही 3 तासाची आहे. म्हणजे ह्या 2 घटना एकमेकांना तर याने जोडलेल्या आहेत. म्हणजे तेव्हा की, तर हे मिश्र वाक्यामध्ये जोडताना येऊ शकतात. येतंय लक्षात? कधी कधी एका मुख्य वाक्यावर किंवा एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात. एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात. मग ही वाक्य कशाने जोडलेली असतात? अजून पुढे वाक्य वाढवायचं असेल तर कशाने जोडणार आपण? ही कशाने जोडली आहेत? उभयान्वयी अव्ययांनी. कशाने? उभयान्वयी. म्हणून लक्षात काय ठेवायचं की मिश्र वाक्य हे उभयान्वयी अव्ययांनी सुद्धा जोडलेली आहेत. ही कोण आहेत? तेव्हा की, तर कशाने जोडली आहे? आलं लक्षात? जाऊया पुढे. तिसरा वाक्याचा प्रकार बघा. संयुक्त वाक्यात 2च वाक्य असतात. ती 2 वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र असतात. म्हणजे ती 2 वाक्ये केवल असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. याला जोड वाक्य असेही म्हणतात. बघा, याच्यातलं आपल्याला काय लक्षात घ्यायचे? मिश्र वाक्याप्रमाणे या वाक्यात 2 वाक्य एकत्रित करणे म्हणजे उभयान्वयी अव्ययाची मदत घ्यावीच लागणार. हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तसेच विरामचिन्हाची सुद्धा मदत घ्यावीच लागणार. अजून मिश्र वाक्याच्यामध्ये हे साम्य आहे, बरोबर. परंतु मिश्र वाक्यामध्ये जसा एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध होता तसा संयुक्त वाक्यात नाही. ती 2 वाक्य अर्थाच्या दृष्टीने एकमेकावर अवलंबून असतात का? नसतात. म्हणजे ती वेगळी असतात. म्हणूनच त्याला जोड वाक्य असेही म्हणतात. रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते आणि सायंकाळी अभ्यास करते. म्हणजे घरकामाच्या मदतीचा आणि सायंकाळी अभ्यास करण्याचा ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तिने घडलेल्या सर्व घटना सांगितल्या, परंतु तरीही त्यांचे समाधान झाले नाही. बरोबर.
कशाने जोडली आहेत? विरामचिन्हांनी. परत आणि, परंतु, उभयान्वयी अव्ययांनी. आणि अजून अजून बोला बोला. वाक्य कशी आहेत? रईसा रोज सकाळी घरकामात मदत करते. एवढ्या वाक्यावरून पण आपल्याला अर्थ समजू शकतो. हे केवळ वाक्य, एकच क्रिया घडली आणि ते पुन्हा कसं आहे? अर्थपूर्ण वाक्य आहे. पुन्हा सायंकाळी अभ्यास करते, एवढं वाक्य म्हणलं तरी ते सुद्धा स्वतंत्र असं वाक्य आहे. म्हणजे ही दोन्हीही वाक्य कशी आहेत? नियमात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी आणि केवळ आहेत. व्याकरणदृष्ट्या ती केवळ आहेत, हे पण आपल्या लक्षात आलंय, है की नाही? आणि ती कशाने जोडलेली आहेत? परत उभयान्वयी अव्ययांनी. कोणत्या अव्ययांनी? शब्दयोगी अव्यय म्हणजे कोणती कोणती आहेत? ती शब्दाला जोडून येतात. पेक्षा, है की नाही? करिता, है की नाही? आलंय लक्षात? गफलत होऊ शकते. पण उभयान्वयी अव्यय म्हणजे कोणती? दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय म्हणतो. मग इथं तसंच केलंय, दोन किंवा अधिक वाक्य. अधिक वाक्य नाही, तिथं दोन वाक्यांना जोडलेली आहे. आणि ही दोन्हीही स्वतंत्र केवळ वाक्य आहेत. त्याला केवळ उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं आहे. बरोबर? आलं लक्षात? मग संयुक्त वाक्य कशाला म्हणायचं? संयुक्त वाक्य म्हणजे त्याच्यात दोन वाक्य असतात, ती स्वतंत्र असतात, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात आणि त्याला आपण जोडवाक्य असं सुद्धा म्हणतो. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे ती एकमेकावर अर्थाच्या दृष्टीने अवलंबून नसतात. आलं लक्षात? केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक नियम आहे की एक मुख्य वाक्यावर अनेक गौण वाक्य अवलंबून असतात. केवळ वाक्यामध्ये एकच केवळ वाक्य असतं. संयुक्त वाक्यामध्ये दोन संयुक्त वाक्य केवळ वाक्य असतात आणि उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. आणि मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य अनेक गौण वाक्यावर अवलंबून असतं. उदाहरणांचा सराव घेऊया आता. जाऊया पुढे. बघा, मी रोज सकाळी लवकर उठते. सगळे नियम लावून बघा आणि सहज लक्षात येतं विधानार्थी आहे आणि केवळ वाक्य आहे. मिहीर खो खो आणि लंगडी या खेळात भाग घेईल. इथं किंवा पण येऊ शकतं. मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल. कोणतं वाक्य? दोन वाक्य एकत्रित आहेत, परंतु दोन्हीही वाक्य स्वतंत्र आहेत, जोडवाक्य आहेत, म्हणजे संयुक्त वाक्य आहे. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. कशाने जोडले? उभयान्वयी अव्ययांनी. म्हणून हे मिश्र वाक्य आहे. अजून मिश्र वाक्याचं काय आहे वैशिष्ट्य? मग एका वाक्यावर दुसरं वाक्य अवलंबून आहे. आलंय लक्षात? दोन्ही वाक्य एकमेकावर अवलंबून आहेत. अजून संदर्भ लावा आणि वाक्यांचा सराव करा.